तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दाहाही उठवनी लवलाही व्यापारासुये मग तो इंद्रिय कदंबू करविजे तवराबू जव कर्तव्याचा लाभू हातासिये नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे तो लावी त्यागमुखे तियेची दाही मग फिटे दुःखाचा ठावो तव राहटवी रात्री दिवो विकणुवाते कारावो जयापरी तैसे नित्याग स्वीकारी वाहाता इंद्रियांची धुरी ज्ञातयाते अवधारी करता म्हणिपे आणि कर्तव्याच्या सर्व कर्मी आहुताची या परीक्षमी म्हणून इंद्रियाते आम्ही करणे म्हणू आणि हेची करणे वेरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापते अवधारी कर्म एथ सोनाराची या बुद्धी लेणे व्यापे चंद्रकरी चांदिणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसू हे असो अवकाशू आकाशे जैसा तैसे कर्तयाची क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा बोलावया आन नाही एवं करता कर्म करण या तिहींचे ही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय तैसेची करता करण कार्य हा कर्मसंचयो वन्ही ठेविला असे धूमू आथी बीजी जे विद्रुमू कामनी जोडे कामू सदा जैसा तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाची म्हणून हे कार्य मी करता ऐसे आथी जेथ पांडुसुता तेथ आत्मा दूरी समजता क्रियापासी या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणतासी तू ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती म्हणून ज्ञाना कर्मा करतया पाते जो नये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ ते सात्विक ठाऊके होये तो गुणभेदू सांगो पाहे जो सांख्यशास्त्री आहे उवाईला जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी तिये निवडिता त्रिभुवनी मार्तंडुजे जेथ अपारा मोहराशी तत्वाच्या मापी चोविसी उगाणा घेऊनी परेशी सुरवाडीजे अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचेनी अंके दृश्य जात तितुके अंकित केले एवं सत्वरजतमा तिहींची एवढी महिमा जे त्रैविध्य आदी ब्रह्मा अंतिकृमी परी विश्वींची आघवी मांदी जेणे भेदलेनी गुणभेदी पडिली ते तव आदी ज्ञान सांगो जे दिठी जरी चोख कीजे तरी भलतेही चोख सुजे तैसे ज्ञाने शुद्धेलाहिजे सर्वही शुद्ध म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणिजती सागरे का कवळिलिया न धरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना इया भूत व्यक्ती भिन्ना नाडळती जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्याचे पाहाणे जाणता ना जाणणे जाणावे उरे पैसोने आटूनी लेणी न काढिती आपुलिया आयणी का तरंगन घेपती पाणी गाळूनी जैसे तैसी जया ज्ञानाची या हाता न लगेची हे दृश्य प्रथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा
आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पाहा तेची कारिगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भवन, हे असो ऐकचिन्ह राजसाचे. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथक् विधान्, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. तरी पार्था परियस ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरूनी चाले. विचित्रता भूताची या, आपण आतोनी ठिकरिया, बहुचके ज्ञातया आणिली जेणे. जैसे साचा रूपा आड, घालूनी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओपी निद्रा. तैसे स्वज्ञानाची ये पवळी, बाहेरी मिथ्या मोहखळी, तिही अवस्थांची या बाह्याळी दावी जे जीवा. अलंकारपणे झाकले, बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मूढा, वन्ही झाला कानडा दीपत्वासाठी. का वस्त्रपणाचे नि आरोपे, मूर्खाप्रती तंतुहारपे, नाना मुग्धा पटुलोपे दाऊनी चित्र. तैशी जया ज्ञाना, जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. मग इंधनी भेदला अनळू, फुलावरी परिमळू, का जळभेदे सकळू चंद्रू जैसा. तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. आता तामसाचे ही लिंग, सांगेन ते ओळख चांग, डावलावया मातंग सदन जैसे. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम्, अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. तरी किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचे नि वस्त्रेहीन, श्रुतिपाठ मोरी नग्न म्हणून तया. येरी ही शास्त्र बहिकरी, जे निंदेचे विटाळवरी, बोळविलेसे डोंगरी म्लेंछ धर्माचा. जे गा ज्ञान ऐसे, गुणग्रहे तामसे, घेतले भोवे पिसे होऊनिया. जे सोयरिके बाधून येणे, पदार्थी निषेधून म्हणे, निरोविले जैसे सुणे शून्य ग्रामी. तया तोंडी जे नाडळे, का खाता जेणे पोळे, तेची एक वाळे येर घेणेची. पैसोने चोरिता उंदिरू, न म्हणे थरू विथरू, नेणे मांस खाईरू काळे गोरे. नाना वना माझी बोहरी, कडसणी जेविन करी, का जीत मेलेन विचारी बैसतामाशी. अगावांता का वाढिलेया, साजूक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. तैसे निषिद्ध सांडूनी जावे, का विहित आदरे घ्यावे, हे विषयाचे नि नावे नेणेची जे. जे तुले आड पडे दिठी, ते तुले घेची विषयासाठी, मग ते स्त्रीद्रव्य वाटी शिस्नोदरा. तीर्थातीर्थ हे भाख, उदकी नाही सनोळख, तृषा वोळे तेची सुख वाचूनिया. तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोधू. आणि स्त्री जात तितुके, त्वचेंद्रियेची ओळखे, तिये विषयी सोयरिके एकची बोधू. पैस्वार्थी जे उपकरे, तयाची नाम सोयिरे, देह संबंधू नसरे जिये ज्ञानी. मृत्यूचे आघवेची अन्न, आघवेची आगी इंधन, तैसे जगची आपुले धन तामस ज्ञान. ऐसे नि विश्व सकळ, जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाण फळ देह भरण. आकाशपतिता नीरा, जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागींची बुझे. वाचूनी स्वर्गुन रकू आथी, तया हेतु प्रवृत्ती निवृत्ती, ये आघवियेची राती जाणिवेची जे. जे देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढळो नेणे. म्हणे पडिले नि शरीरे, केले निसी आत्मा विसरे, मा भोगावया उरे कोण वेशे. ना ईश्वर पाहता आहे, तो भोगवी हे जरी होये, तरी देवची खाये विकुनिया.
गावींचे देवळेश्वर नियामकची होती साचार, तरी देशींचे डोंगर उगे का असती. ऐसा विपाये देवो मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे. आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची. ये रे पाप पुण्यादिके, ते आघवेची करो निलटिके. हितमानी अग्निमुखे चरणे जे का. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती. तेची साच हे प्रतीती फुडी जया. किंबहुना ऐशी प्रथा वाढती देखसी पार्था. धूमाची वेली वृथा आकाशी जैसी. कोरडाना बोला उपेगा आधी गेला. तो वाढोनी मोडला भेंडू जैसा. नाना उसांची कणिसे का नपुसके माणुसे. वन लागले जैसे साबरीचे. नातरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन. अथवा गळास्तन शेळीयेचे. तैसे जे वायाणे बोसाळ दिसे जाणणे. तया ते मी म्हणे तामस ज्ञान. तेही ज्ञान इया भाषा बोलिजे तो भावो ऐसा. जात्यंधाचा का जैसा डोळा वाडू. का बधिराचे नीट कान अपेया नाम पान. तैसे आडनाव ज्ञान तामसा तया. हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे. ते ज्ञान नो हे जाणावे डोळ सतम. एवं तिही गुणी भेदले यथा लक्षणी. ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे निधनुर्धरा. प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया. म्हणून कर्म पैगा अनुसरे तिही भागा. मोहरे जालिया वोघा तोय जैसे. तेची ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म जे असे. तेथ सात्विकतव ऐसे परिस आधी. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं. अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. तरी स्वाधिकाराचे नि मार्गे आले जे मानिले आंगे. पतिव्रतेचे नि परिष्वंगे प्रिया ते जैसे. सावळ्या आंगा चंदन प्रमदालोचना अंजन. तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे. ते नित्यकर्म भले होय नैमित्तिकी सावाईले. सोनयासी जोडले सौरभ्य जैसे. आणि आंगा जीवाची संपत्ती वेचूनी करी बाळाची पाळती. परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळन सुये दिठी. उखिती क्रिया पैठी ब्रह्मी शिकरी. आणि प्रिय आलिया स्वभावे सबल उरे वेचे ठाऊवे नव्हे. तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे. जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे. ऐस ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया. जाण सात्विक हे तया गुणनामगा. ययावरी राजसाचे लक्षण सांगिजे लसाचे. न करी अवधानाचे वाणेपण. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः. क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. येर विश्व भरी आदरा मूर्ख जैसा. का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा. द्राक्षीची या तरी बुडा दूधची लाविजे. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके. तयाचे विषी न शके बैसला उठू. येरा काम्याचे नितरी नावे देह सर्वस्व आघवे. वेचिताही न मनवे बहु ऐसे. अगा देवढी वाढी लाहिजे तेथ मोल देता न धाईजे. पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी. का परिसू आलिया हाती लोहा लागी सर्व संपत्ती. वेचिता ये उन्नती साधकु जैसा. तैसी फळे देखोनी पुढे काम्यकर्मे दुवाडे. करी परी ते थोकडे केले हिमानी. तेणे फळ कामुके यथाविधी नेटके. काम्य कीजे तितुके क्रिया जात. आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे. कर्मी या नावपाटाचे वाणे सारी. तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु. तेन मनी काळज्वरू औषध जैसे. तैसे निसाहंकारे फळाभिलाषिये नरे.
की जेगा आदरे जे जे काही. परी तेही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा. जीवनो पावो का जैसा कोल्हाटियांचा. एका कणा लागी उंदिरू असिका उपसे डोंगरू. का शेवाळोद्देशे दरदुरू समुद्रू डहुळी. पै भिके परते न लाहे तरी गारुडी सापू आहे. काय की जे शीणुची होये गोडू येका. हे असो परमाणूचे निलाभे पाताळ लंघिती वोळंबे. तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे. ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येथ राजस. आता चिन्ह परिस तामसाचे. अनुबंधं क्षयं हिंसाम् अनवेक्ष च पौरुषम्. मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम. निषेधाचे जन्म साच जेणे. जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी. रेघ काढिलिया पोटी तोयाचे जेवी. का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकिलिया. काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा. नाना उपणिलिया भूस का विंधिलिया आकाश. नाना मांडिलिया पाश वारयासी. हे अवघेची जैसे वांझे होऊनी नासे. जे केलिया पाठी तैसे वायाची जाय. एरवी नरदेहाही येवढे धन आटणीये पडे. जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख. जैसा कमळवनी फासू काढिलिया काटसू. आपण झिजे नाशू कमळा करी. का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. पतंगू जैसा सळे दीपाचेनी. तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही हो घावो. परी पुढिला अपावो निफजविजे जेणे. मासी आपण या ते गिळवी परी पुढील वांती शिणवी. ते कश्मळ आठवी आचरण जे. तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे. हेही पुढील तैसे न पाहता करी. केवढा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो. केलियाही आवो काय येथ. ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये. पुसोनिया होये साटोपकर्मी. आपुला वसवटा जाळुनी बिसाटे जैसा वन्ही. का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी. मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे. मार्गा मार्ग ये कवडे करीत चाले. तैसे कृत्याकृत्य सरकटित आपपर नुरवित. कर्म होय ते निश्चित तामस जाण. ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना. हे केली विवंचना उपपत्तीसी. आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता. तो जीवुही त्रिविधता पातला असे. चतुराश्रम वशे एक पुरुष चतुर्धा दिसे. कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे. तरी तया तिही आतु सात्विक तव प्रस्तुतु. सांगेन दत्तचित्तु आकर्णी तू. मुक्तसंगो नहं वादी धृत्युत्साहसमन्वितः. सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढिती जेवी सरळिया. शाखा का चंदानाचिया 52. कान फळताही सार्थका. जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का. परी फलशून्यता नाही तया विफळता. पै फळासीची पांडुसुता फळे काईसी. आणि आदरे करी बहुवसे परी मी करता हे नुमसे. वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद. तेवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा. कर्मकलापू पैगा निपजावया. तया काळा ते नुलंघणे देशशुद्धीही साधणे. का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो. वृत्ती करणे ये कवळा चित्त जावो न देणे फळा. नियमांची या साखळा वाहणे सदा. हा निरोधू साहावया लागी. धैर्याची या चांग चांगी. चिंतवणी जिती आंगी वाहे जो का. आणि आत्मयाची ये आवडी कर्मे करिता वरपडी. देहसुखाची ये परवडी येवो न लाहे. आळस निद्रा दुर्हावे क्षुधा न बाणवे. सुरवाडू न पवे आंगाचा ठावो. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक. सोने जैसे तुक तुटलिया कसी. जरी आवडी आथी साच तरी जीवितही सलंच. आगी घालिता रोमांच देखिजती सतिये. मा आत्मया येवढे या प्रिया
वालभेला जो धनंजया देहही सिदता तया काय खेदू होईल म्हणून विषय सुरवाडू तुटे जव जव देहबुद्धी आटे तव तव आनंदू दुणवटे कर्मी जया ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा तैसा ठाकलेनिही थोडा नोहे जो का ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवू नेणे या खुणा कर्म करिता देखिजे जो पांडुसुता तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता आता राजसा करतेया ओळखणे हे धनंजया अभिलाषा जगाचिया वसवटा तो रागी कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः जैसा गावींचिया कश्मळा उकरडा होय एक वेळा का स्मशानी अमंगळा आघवयाची तया परी जो अशेषा विश्वाचिया अभिलाषा पाय पाखाळणिया दोषा घरटा झाला म्हणून फळाचा लागू देखे जिये असलगू तिये कर्मी चांगू रोहो मांडी आणि आपण झालिये जोडी उपखो नेदी कवडी क्षणाक्षणा कुरोंडी जीवाची करी कृपणू चिंती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया माला बकू जैसा खुतला मासे यासी आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी फळे तरी आतु पोळी बोराटी जैसी तैसे मने वाचा काये भलतया दुःख देतु जाये स्वार्थु साधिता न पाहे पराचे हित तेवीच आंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू कनकाचिया फळा आतु माझ बाहेरी मवळा तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो आणि कर्मजात केलिया फळला हे जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाये अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारो लागे कर्मी राहाटी ऐसी जया ते होती देखसी तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता आता यया पाठी येरू जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणिजे हुताशे जिया परी पै शस्त्रे मिया तिखटे नेणिजे कैसेनी निवटे का नेणिजे काळकूटे आपुले केले तैसा पुढीलया आपुलया घातु करीत धनंजया आदरी वोखटिया क्रिया जो का तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चढला वायू वाहटुळी चेष्टे तैसा पै करणिया आणि जया मेळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्राय आणि इंद्रियांचे वोगरिले सरोनी राखे जो जियाले बैलातळी लागले गोचिड जैसे हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू राहटे उच्छृंखळू तयापरी जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा म्हणून मान्याचे नि नावे ईश्वराही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मनजयाचे काळली राहाटी फुडी चोरिली दिठी कीरते वोली पण्यांगनेची किंबहुना कपटाचे देहची वडिले तयाचे ते जिणे की जुवाराचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भावो तो साभिलाष भिल्लांचा गावो म्हणून नये येवो जावो तया वाटा आणि आणिकांचे निके केले विरुहोय जया आले जैसे अपेय पया मिनले लवण करी का हिव ऐसा पदार्थू घातलिया आगी आतू तेची क्षणी धडाडितू अग्नि होय नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी होऊ निठाती किरीटी मळूची जेवी तैसे पुढिलाचे बरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे होऊ निगे जो गुण घे दे दोख अमृताचे करी विख दूध पाजिलिया देख व्याळू जैसा आणि ऐहिकी जियावे जेणे परत्रा साच यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया आपैसी
निद्रा ये ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे जेवीची सागराचा पोटी जळे अखंड आगिठी तैसा विषादू वाहे गाठी जीवाची ये जो लेंडोरा आगी धूमावधी का अपाना आंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची या पारा वेगळेही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा अगा जगाही परवती सुचावाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका आतु पापपुंजु मूर्तु देखसी तो अव्याहतु तामसु करता एवं कर्म करता ज्ञान या तिहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धेर्भेदं धृतैश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय आता अविद्येचा गावी मोहाची वेढूनी मदवी संदेहाची आघवी लेऊनी लेणी आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे अगा सत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई न कीजेची येथ पाही जगा माझी आगी न वसता पोटी कवणकाष्ठ असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविध जे नो हे म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसिही वाटणी तैसीची असे तेची एक वेगळाले येथ चिन्ही अलंकारले सांगिजेल उपाईले भेदलेपणे परी बुद्धी धृतीया दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आथी जे करणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ती बुद्धिः सा पार्थ सात्विकी म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे निवोघे आले ते एकची येथ भले नित्यकर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सूनी केवळ कीजे जैसे काजळ सेविजे ताहने ये तुलेनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करूनि दे सुगम मोक्ष सिद्धी ऐसे करी तो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्ष ठेविला ऐसा जोडेल येथ म्हणून निवृत्तीची मांडली सूनी प्रवृत्ती तळी इये कर्मी बुडकुळी द्यावी कीना तृषार्ता उदके जिणे कापुरी पडलिया पोहणे अंधकूपी गतिकिरणे सूर्याचेनी नाना पथ्येसी औषधलाहे तरी रोगे दाटलाही जिये कामी ना जिव्हाळा होये जळाचा जरी तरी तयाचा जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी इये वर्तता जोडेची मोक्षु हे करणीयाची या कडे जे ज्ञान आधी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाणे जीतिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया तिये कर्मी अकार्यी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची पै आगी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीता नागवे शूळ जेवी का काळिया नाग धुंधुवातु देखोनी न घालवे हातू नवचवे खोपे आंतु वाघाचिये तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धी जिये वाढिले रांधूनी विखे तेथ जाणीजे मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे बंधा तेजे मग बंध भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माचिये ऐसे नि कार्याकार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण
यया धर्ममधर्मञ्च कार्यञ्चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. आणि बकाचा गावी घेपे क्षीर नीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. जया फुलाचा मकरंदु फावे तो काष्ठे कोरू धावे परिभ्रमरपणा नभे अभांटा जेवी. तैसी इये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणती जे का. अगा डोळा वीण मोतीये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे. तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. ते गा बुद्धी चोखविशी जाण येथ राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेसी. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. आणि राजा जिया वाटा जाये ते चोरासी आडव होये का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी. नाना निधानची निदैवा होये कोळसयाचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही जाले. तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीसी पातके साचते लटिके ऐसेची बुझे. जे आघवेची अर्थ करू निघाली अनर्थ गुणते ते व्यवस्थित दोषची मानी. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठूनी केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी. ते कोणतेही न पुसता तामसी जाणावी पांडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा. आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडी जे धृती त्रिविधा तया. तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग सांगिजती चांग अवधान देई. धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. तरी उदेलिया दिनकरू चोरीसी थोके आंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी. नाना पवनाचा साटू वाजिनलिया नीटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ. का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती. हे असो पावो उचलिला मदमुखन ठेविती खाला गरजोनी पुढा जाला सिंह जरी. तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी. इंद्रिया विषयाची या गाठी अपैसया सुटती किरीटी मना मायेचा पोटी रिगती दाही. अधोर्ध्व गूढे काढी प्राणुनवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागिलेकडे उगीची बैसे. ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती. मग आघवीची सडी ध्यानाचा आतुला मढी कोंडिजती निरवडी योगाची ये. परी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जवहाती तवलाचून घेता धृती धरिजती जिया. ते गा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुनाते श्रीकांत म्हणे. यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. आणि होऊनी या शरीरी स्वर्ग संसाराचा दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपाये. तो मनोरथांचा सागरी धर्मार्थ कामांचे तारू भरी जेणे धैर्य बळे करी क्रियावणिज. जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे येवढे सायास हे साहे जया धृती. ते गा धृती राजस पार्था येथ परियेस आता आईक तामस तिसरी जे का. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. तरी सर्वाधमे गुणे
जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा. अहो प्राकृत आणि हीनू, तयाही की गुणत्वाचा मानू. तरी न म्हणिजे पुण्यजनू, राक्षसुकाई. पै ग्रहा माझी इंगळू, तया ते म्हणिजे मंगळू. तैसा तमी धसाळू, गुणशब्दुहा. जे सर्व दोषांचा वसवटा, तमची कामवोनी सुभटा. उभारिला अंगवठा जया नराचा. तो आळस सूनी असे काखे, म्हणून निद्रे कही न मुके. पापे पोषिता दुःखे, न सांडिजे जेवी. आणि देहधनाची या आवडी, सदा भय तया ते न सांडी. विसंबू न सके धोंडी, काठिण्य जैसे. आणि पदार्थ जाती स्नेहो, बांधे म्हणून तो शोका ठावो. केला न शके पाप जावो, कृतघ्नौनी जैसे. आणि असंतोष जीवेसी, धरून ठेला अहर्निशी. म्हणून मैत्री तेणेसी, विषादे केली. लसणा ते न सांडी गंधी, का अपथ्यशीळा ते व्याधी. तैसी केली मरणावधी, विषादे तया. आणि वयसा चित्तकामो, ययाचा वाढवी संभ्रमो. म्हणून मध्ये आश्रमो, तोची केला. आगी ते न सांडी तापू, सळा ते जातीचा सापू. का जगाचा वैरी वासिपू, अखंडू जैसा. नातरी शरीरा ते काळू, न विसंबे कवणे वेळू. तैसा आथी आढळू, तामसी मधू. एवं पाचही हे निद्रादिक, तमासाचा ठाई दोख. जिया धृती देख, धरिले आहाती. तिये गा धृती नावे, तामसी येथ हे जाणावे. म्हणितले तेणे देवे, जगासेनी. एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्मनिश्चयो आधी. तो धृतिया सिद्धी, नेई जो येथ. सूर्ये मार्ग गोचरू होये, आणि तो चालती कीर पाये. परिचालणे ते आहे, धैर्ये जेवी. तैसी बुद्धी कर्मा ते दावी, ते करण सामग्री निफजवी. परी निफजावया होआवी, धीरताजे. ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती. यया कर्मत्रया निष्पत्ती, जालिया मग. येथ फळजे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे. तेही त्रिविध जाणिजे, कर्मवशे. तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख. विवंचू आता चोख, चोखी बोली. परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे. कानीची येही लागे, हातींचा मळू. म्हणून जयाचे नि अव्हेरे, अवधानही होय बहिरे. तेणे आईक हो अंतरे, जीवाचेनी. ऐसे म्हणून देव, त्रिविधा सुखाचा प्रस्ताव. मांडला तो निर्वाहो, निरूपित असे. सुखं त्विदानीं त्रिविधं, शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र, दुःखान्तञ्च निगच्छति. म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणून प्रतिज्ञा. बोलिलो ते प्राज्ञा, ऐका आता. तरी सुखते गा किरीटी, दाविजेल तुझ दिठी. जे आत्मयाची ये भेटी, जीवासी होय. परी मात्रेचे नि मापे, दिव्यौषध जैसे घेपे. का कथिलाचे की जे रूपे, रसभावनी. नाना लवणाचे जळ, हो आवया दोन्ही चारी वेळ. देऊनी सांडिजती ढाळ, तो याचे जेवी. तेवी जाले नि सुखलेशे, जीव भाविलिया अभ्यासे. जीवपणाचे नासे, दुःख जेथ. ते येथ आत्मसुख, जाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगो एकैक, रूप आता. यत्तदग्रे विषमिव, परिणामे मृतोपमं. तत्सुखं सात्विकं प्रोक्तम्, आत्मबुद्धिप्रसादजम्. आता चंदनाचे बुड, सर्पी जैसे दुवाड. का निधनाचे तोंड, विवसिया जेवी. अगा स्वर्गींचे गोमटे, आडवयाग संकटे. का बाळपण दासटे, त्रास काळे. हे असो दीपाची ये सिद्धी, अवघड धू आधी. ना तरी तो औषधी, जिभेचा ठावो. तया परी पांडवा, जया सुखाचा रिगावा. विषमतेथ मेळावा, यमदमांचा. देत सर्व स्नेहा मिठी, आंगी ऐसे वैराग्य उठी. स्वर्ग संसारा काटी, काढितची. विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे कर्कशे. करिता जाती भोकसे, बुद्ध्यादिकांचे.
सुषुम्नेचे नितोंडे गिळिजे प्राणापानाचे लोंढे बोहणीये सीची एवढे भारी जेथ जे सारसाही बिघडता होय वोहाहूनी वत्स काढिता ना भणगु दवडिता भाणयावरुनी पै माये पुढवनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतु होय ते वीर विराग साहाती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू बोडवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवे पण असे ते परिपाकी का जैसे माधुर्याते ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्यसीही नाशे अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् आणि विषयेंद्रिय मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडूनी दोन्ही अधिकारिया रिगता गाव होय जैसा उत्साहो का ऋणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिभेपासी केळे गोड साखरेसी का बचनागाची जैसी मधुरता पहिली समचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोदते तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवा ते पोखी मग उपडिला खडकी हंसु जैसा तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीचाची घाई लोळावे उरे ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री कीरविख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळूनी भोगीचे सोहळा विषयांचा तेथ जेथ पातके बांधिती ठावो तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा पै नामे विष महुरे परी मारुनी अंती खरे तैसे आदिजे गोडिरे अंती कडू पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे आंग कही यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख का पुढीलांचे निमारे नातरे परस्वापहारे जे सुख अवतरे भाटाचा बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाचा आद्यंती भुलिजे आपुली वाट ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे ऐसे कर्मभेदे मुदले फळसुख ही त्रिधा जाले ते हे यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी येकी केवळ वाचूनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्मी इये आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी गुंफिली असे पटी तांतुवी जैसी न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इही सत्वादिकी तैसे स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तु कैचा लोवे वीण कांबळा मातीये वीण मोदळा का जळे वीण कल्लोळा होणे आहे तैसे न होनी गुणाचे सृष्टीची रचना रचे ऐसे नाहीच गा साचे प्राणीजात या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण गुणी देवा त्रयी लाविली गुणी लोणी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे
ब्राह्मणक्षत्रियविषां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का येर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाचाची मानिजे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणवनी चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू कीर नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची तिये वृत्तीची या जवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्रुहिकी देखा चौथा जाला जैसा फुलाचे नि सांगाते तांतु तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकरी श्रुती ऐसे सीगा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपंथा याची या रूप जिही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची ये कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती जिये आत्मप्रकृतीचे इही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहूठाई वाटिली वर्णा जैसे बापे जोडिले लेका वाटिले सूर्ये मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तैसी प्रकृतीचा गुणी जया कर्माची वेल्हावणी केली आहे वर्णी चहू इही तेथ सत्वे आपला आंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्यलोक रजजी तमभेसक तेथ शूद्र तेगा ऐसा एकाची प्राणीवृंदा भेदू चतुर्वर्णधा गुणींची प्रबुद्धा केला जाण मग आपुले ठेविले जैसे आई तेची दीपे दिसे गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी